बापरे! हे बघून मी घाबरले ना. तर पाण्याच्या साईडला जे दिसतंय ना, ते झाडांच्या मुळ्या आहेत, साप नाहीत. खरं सांगू का, माझ्यासारख्या लोकांसाठी ना, ट्रेकिंग ही गोष्ट नाही आहे. म्हणून बकेट लिस्टमध्ये ही गोष्ट मी ॲड केली असली तरी वयाच्या या टप्प्यापर्यंत मी कधीही ट्रेकिंगला गेलेली नाही. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. कोरीगड हा ट्रेक ना छोटा आणि सुंदर असला तरी माझ्यासाठी मात्र थ्रिलिंग एक्सपिरियन्सच असणार आहे हा. ज्या उत्साहानं ट्रेकला सुरुवात केली आहे ना, तो शेवटपर्यंत राहतोय की नाही हे पाहण्यात खरी मजा येणार आहे. पूनम कसं वाटतं तुला? जमलेस तर बघ तुझ्या मागच बुरुज आहे. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि उद्या आम्ही ट्रेकिंगला चाललो आहे. इथं 2 सॅक रेडी ठेवल्यात. एकामध्ये आहे कपडे एक्स्ट्राचे आणि एका बॅगमध्ये रेनकोट, छत्री वगैरे घेतले. इथं आपला कॅमेरा आणि एक्स्ट्राची बॅटरी. सो येस, आता 12 वाजले तर आम्ही आता झोपतो. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर माझ्या बकेट लिस्टमधली ना एक गोष्ट राहिली होती आणि ती आज मी पूर्ण करणार आहे. आज लवकर उठले, पटकन आवरून चहा केला. चपाती आणि काय करतेस ग? फक्त चपात्याच? मुलांसाठी हो ओके. चपात्या करून ठेवते. हो ओके. आपला नाश्ता आणि लंच तिथं आहे. हो का? ओके. इथं आमची अशी बॅग रेडी आहे. 5:30 झाले. येस. तर रात्रीच मुलांसाठी ना झोपताना बटर पनीर बनवून ठेवलं होतं आणि आता गरमागरम चपात्या बनवतीये. आयांना यातून सुटका नाही, नाही का? आज मात्र निवांत चहा प्यायला वेळ नाहीये. चपाती करतच चहा घेतीये. कारण आम्ही ग्रुपनं जातोय तर उशीर व्हायला नको. नवरोबा तर रेडी झालाय. मी अगदी 5 मिनिटात आवरते आणि निघते. हॅलो फ्रेंड्स, तर फर्स्ट टाईम नवऱ्याबरोबर ट्रेकिंगला चाललेले आहे. इथं आल्या बसून याचं असतं म्हणजे आधीमध्ये तो जात असतो. त्यानं एक ट्रेकचा ग्रुप जॉईन केला आहे आणि ते ट्रेक मात्र खूप भयानक असतात. बापरे, हेवीवाले ते मला काही जमणार नव्हते. हा छोटावाला ट्रेक आहे आणि खूप दिवसांपासून इच्छा पण होती. माझ्या बकेट लिस्टमधली ना एक गोष्ट राहिली होती, ते म्हणजे ट्रेकिंगला जाण्याची. आणि मला असं वाटत होतं की हे शक्य नाही आहे, कारण नवऱ्याचा जो एक्सपिरियन्स होता ना, तो खूप ठिकाणी ट्रेकिंगला जातो. त्या गोष्टी ऐकल्याही होत्या आणि आम्ही एकदा सिंहगडला पण गेलो होतो. पण तेवढं शक्य झालं नव्हतं. मी अर्ध्यापर्यंत गेले आणि पुन्हा खाली आले होते. सो मला वाटलं की ही गोष्ट काही माझ्याकडून होणार नाही आहे आणि जाऊ दे म्हणून. आणि बस थांबली आहे गेटच्या इकडे. तिथं सगळे येतील. जवळपास 50 लोक तर आहेतच. काय तर टेन्शनमध्ये दमायला जास्त होतं, नाही का? तर आता तुम्ही पाहिलं असेल, नवरा म्हणला की दमली आत्ताच तू. घरापासून गेटपर्यंत जाऊपर्यंत माझं असं होते, माहीत नाही मी ट्रेकिंग बापरे करणार आहे का नाही. आणि हा एक्सपिरियन्स नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करेन की काय अनुभव मला आले. कारण काय होतं माहिती आहे का, आपण वॉक करतो पण छोटं मोठं वॉक असतं, नाही का? आणि ट्रेकिंग म्हटल्यानंतर चढायचं उतरायचं ते रस्ते वगैरे आणि पावसाळ्यातले दिवस आहेत. घसरले वगैरे तर नाही का काय मोडलं तर उठायला होणार नाही. याचं टेन्शन आणखीन. असं पण उत्साह खूप आहे आणि ही गोष्ट मला करायची होती. माहीत नाही इथून पुढं मी ट्रेकिंग करेन की नाही आणि वयानुसार हे आपल्याला जमेल की नाही हेही माहीत नसतं. आता योग्य वेळ होती आणि इच्छाही होती. म्हटलं बकेट लिस्टमधली ही गोष्ट आहे ना, कंप्लीट व्हायलाच हवी आणि उत्साहात चाललेली आहे. पूर्ण एक्सपिरियन्स कसा असणार आहे माहीत नाही आहे मला. थोडंफार टेन्शन येतच नाही नाही म्हणत, नाही का? सो येस, रात्री झोपायलाही उशीर झाला होता आणि पहाटे लवकरही उठलो आम्ही. सो माहीत नाही दिवसभर किती एनर्जी असणार आहे आणि आम्ही घरी कधी परत येऊ, ट्रॅफिक वगैरे किंवा पहिल्यांदाच चाललेलो आहोत ना. सो माहीत नाही आहे माझा एक्सपिरियन्स. नवऱ्याला तर बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असतो, तो एकटा जातो ना. त्यामुळं आणि ह्या गोष्टी तो करत असतो, त्याच्यासाठी ही गोष्ट इझी आहे किंवा त्याचा अनुभव यामधला आहे. माझा बिलकुल नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, खाणं पिणं आणि मिरवणं एवढंच असतं. सो बघूया आता कसं होतं ते. तर लोणावळा बस स्टेशन आहे आणि तिथं उभं राहून चहा घेतली आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत कोरीगड ट्रेकसाठी. कोरीगड किंवा कोराईगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील
लोणावळ्यापासून दक्षिणेकडे सुमारे 22 किमी अंतरावर असलेला एक प्रसिद्ध गिरिदुर्ग आहे. हा खूप सुंदर ट्रेक मानला जातो आणि पावसाळ्यात हा ट्रेक करण्यासाठी भरपूर लोक येत असतात. तर या ट्रेकसाठी किती वेळ लागेल हे मला आत्ता तुम्हा सर्वांना सांगता येणार नाही, कारण आमचा 50 लोकांचा ग्रुप आहे आणि एकत्र सगळ्यांनी जायचं म्हटल्यानंतर टाईम इकडं तिकडं होईलच आणि त्यात पाऊससुद्धा खूप पडतोय. तर या ट्रेकसाठी मी खूप एक्सायटेड आहे. अशीच एक्साइटमेंट शेवटपर्यंत राहील की नाही माहिती नाही आहे. तर पहिला ट्रेक पूनमने त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं ग्रीपवाले शूज पकडा म्हणजे घाला म्हणून. ओके. पकडून पडशील स्लिपरी आहे. छोटा ॲडव्हेंचर हा. मोठा ॲडव्हेंचर आहे, छोटा काय. चला मी सगळं पॅक करून घेते. पाऊस सुरू झालाय आणि भिजणार तर आहोत. नवऱ्याला हेच आश्चर्य वाटते की मी ट्रेकिंगला यायला हो म्हणाले, कारण त्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी मी म्हणजे फारसं करत नाही. आणि त्याला असं म्हणत होते की तू अधूनमधून ट्रेकिंग करतोस ना, त्याचेही व्हिडिओ बनवत जा, कारण माझ्यासारखी बरीच लोकं आहेत की त्यांना ट्रेकिंग जमत नाही किंवा शक्य होत नाही, तर तेही पाहतील नाही का. मस्त अनुभव असणार आहे. आम्ही असं जंगलातून चाललो आहे आणि छोटे मोठे आजूबाजूला झरेसुद्धा पाण्याचे पाहायला मिळत आहेत. मग अशी काय झालं, सुरुवातीलाच ना टेकडी होती आणि स्लिपरी होती. दोरी त्यांनी बांधली होती तरीसुद्धा माझा पाय घसरला आणि थोडीशी मी पडले. लागलं फारसं नाही आहे, पण सुरुवातीलाच अशी सुरुवात झाली आहे. बघू अजून पुढं काय काय होणार आहे ते. आता घाम नाही. ओके, तसंच करायला. हां हां. बाई आत्ताच दमले मी. नवरा म्हणत होता हा खूप इझी आणि सोपा ट्रेक आहे, पण खरं सांगू का, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आहे. माझ्यासारख्या लोकांना हे मात्र अवघडच नाही का. तर सुरुवातीला ना जंगलातून अशा पायवाटा आहेत, तर असं आपण चालत जायचं. म्हणजे दगड गोटे म्हणा, स्लिपरी रोड म्हणा, चढ उतार आहे. सो पाण्यातून असं वाट काढत आम्ही चाललेलो आहोत. तर आता अशी पायवाट आहे, पण पुढं गेल्यानंतर भरपूर पायऱ्या आहेत. आपल्याला चढून त्या पायऱ्या वर जावं लागणार आहे. असं आम्ही जंगलातून चाललेलो आहोत. ज्यांना निसर्ग आवडतो त्यांच्यासाठी तर एक पर्वणीच आहे. पण ज्यांना भीती वगैरे वाटते किंवा चालणं वगैरे होत नाही, त्यांचं मात्र मला माहीत नाही. नवऱ्याला मी आत्ता म्हणत होते, जे ट्रेकिंग करतात ना त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. अशा जंगलातून जावं लागतं, एखादा प्राणी किंवा कोबरा बिबरा यायचा नाही का. ओ माय गॉश. सगळ्यात छोटा हा ट्रेक आहे आणि वाट बघू शकता केवढी छोटी आहे. अजून स्टेअर सुरू होणार आहेत. उन्हाळ्यात आलं की घाम, पावसाळ्यात आलं की सगळं पावसानं वेट होते. भीती वाटते हा खरं. एकदम छोटा रोड, दोन्ही साईडला एकदम झाडी. हो वाव. गार्डनमधलं एखादं छोटंसं गांडूळ बघितलं तर घाबरणारी मी आज ट्रेकिंग करते आहे जंगलातून. सो तू तर एकदम मोठ्या छान ट्रेक केलेत. हो, अगोदरचा जो ट्रेक होता ना हरिश्चंद्रगडचा, तो खूपच हे होता. पण मी मोस्टली प्रिफर करतो पावसाळा संपल्यानंतर, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आहे ना, त्या 3 महिन्यामध्ये मी जास्त ट्रेक करायचा ट्राय करतो.
कारण त्यावेळेस पाऊस नसतो आणि स्लिपरी रोड नाही आहे. आणि वेदर थोडंसं कूल असतं ना, तर थकायला नाही होत मोठं हो मोठं. ना. थांब बाबा. पकड तुमचं. पाऊस होती. मी खूप दिवसांपासून ना छोटा ट्रेक कधी ऑर्गनाईज करतात ते बघत होते, कारण एवढे मोठे जमणार नाही ना, तर अर्ध्यातनंच यायचं, मग त्याला काय अर्थ आहे नाही का. एक पांडा पावसाळ्यात ट्रेक म्हणजे पहिला ट्रेक करते तसं असा पावसाळ्यात नाही का. तुझे ट्रेकचे एक्सपिरियन्स सांग की, तू आत्तापर्यंत कुठले कुठले गड केले? तोरणा, हरिश्चंद्रगड आणि काळू वॉटरफॉल. बापरे, त्याचे व्हिडिओ बघितले, भयानक होते. तुम्ही त्या पाण्यातून गेला होता ना, नदी होती का ती? ते वासोटा झालं. ती वासोट्याची होती का? पण ते पण डेंजर होतं ते पण. It's the coldest hand that run down this land where the ocean lands. It's the tallest sound, the damn smallest crowd, but their hearts break loud. Far from ever feeling lost with me, I'll push you back towards the land and sea. They're going down for love, and love is free. Stick with me and I will guarantee you're never lost among the crowd with me. Never lost among the crowd with me. Everywhere you go I'll be. इथंपर्यंत आम्ही असं स्ट्रेट वॉक करत आलो होतो आणि इथून पायऱ्या सुरू होत आहेत. मी नेहमी म्हणते तसं, ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी करायला हव्यात. खरं सांगू का, आता सगळ्यांनाच एवढ्या पायऱ्या चढणं शक्य होत नाही आहे. यंग असतो ना तेव्हा आपल्या अंगात ताकद असते, आणि समजा छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे पाय घसरलं, लागलं, पडलं, तर काय होतं, ते लवकर रिकवर होतं. वय झाल्यानंतर अशी दुखापत वगैरे झाली की ती लवकर कवर होत नाही, रिकवर होत नाही, नाही का. सो सांभाळून सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मला तरी या पुन्हा पुन्हा गोष्टी शक्य नाही आहेत. नवऱ्याला जेवढं शक्य आहे तेवढं वर्ष तो करेलच, पण ठराविक वयानंतर त्यालाही या गोष्टी जमणार नाही. पुढे जाऊन असं मनात राहायला नको की अरे वेळ होती तेव्हा आपण ही गोष्ट करायला हवी होती, अनुभवायला हवी होती. आता मात्र वेळ निघून गेलेली आहे आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही, नाही का. पूनम, कसं वाटतं तुला? दमलेस? तर बघ तुझ्या मागच बुरुज आहे. तेव्हा पुन्हा गणेश दरवाजा. हां, तर या बोर्डवर कोराईगड किल्ल्याची व्यवस्थित छान माहिती दिलेली आहे. किल्ल्यावर ना आता आपण कोराई देवीचं मंदिर पाहणार आहोत. महादेव मंदिर आहे आणि 2 पाण्याचे तलाव, विहीर आणि वाड्याचे भग्न अवशेषसुद्धा पाहायला मिळतील. बघूयात आता आपण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी. बापरे, पोचलो एकदा गडावर. मला वाटत होतं की मला काही हे शक्य होणार नाही, कारण पायऱ्या चढताना खूप थकायला झालं होतं. नाही करायला वाटलं होतं आणि केलं पण नाही. बरोबर, छान केलं, एन्जॉय करायचं. एक्सरसाइज नाही, काय नाही, डायरेक्ट ट्रेकिंगलाच. तुला थोडं तर एक्सपिरियन्स आणि एक्सरसाइज करतोस, जिम करतोस असं. आमच्यासाठी तर नाही होता थोडंसं. ॲक्च्युली पावसामुळे ना थोडंसं पाणी पडत असेल तर डिफिकल्टी वाटते का. आजूबाजूचा व्ह्यू दिसणार नाही, इतकं धुके आता दिसत
वाटतं ना मला पण. गडावर आल्यावर पाहण्यासारखं म्हणाल तर कोराई देवीचे मंदिर आहे, मोठी तळी म्हणजे तलाव आहे आणि गडाची अखंड म्हणजे तटबंदीसुद्धा पाहायला मिळेल. गडावरून मुळशी जलाशय वगैरे सुद्धा पाहायला मिळतो आणि खूप सुंदर गोष्ट आम्हाला आवडणारी म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं सुंदर दृश्य. It's the coldest haze. काहीच दिसत नव्हतं, इतकं धुकं होतं ना. आता परत येते बघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी शिवाजी. पाऊस एवढा पडतोय. हा असा हा गरमागरम चहा बघून मी इतकी खुश झाली ना, मी तुम्हाला सांगूच शकत नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे मी चहा लवर आहे. चला मी जरा साईडला जाते आणि चहाचा आस्वाद घेते. हा चहा माझ्यासाठी किती स्पेशल असणार आहे ना हे मी सांगूच शकत नाही. चहा घेत गवती चहा आहे, गवती चहा. त्यात पावसाचं पाणी पण पडतंय. हां अगं ते पावसात पाणी ते ज्या झाडावरून पडत असेल त्या झाडाचं पण हा गवती चहा होता. कशाचं झाड आहे? फ्लेवर हा कुठला झाड आहे त्याचा फ्लेवर. हे माहित नाही बाबा. कदम आहे, शिसव आहे, आय डोंट नो. म्हणजे मला वनस्पतींची एवढी तशी हे नाही आहे, नो हाव. एवढं दमलोय आणि भरपूर पाऊस पडतोय तरी सुद्धा एक आठवण म्हणून ना अधूनमधून थोड्या थोड्या क्लिप शूट करतोय. या झाडांच्या मुळ्या दिसत आहेत ना, मला सापच वाटतायत सगळीकडे. असं मन घट्ट करून आलेच होते ट्रेकिंगला आणि पावसात यायचं म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणारच नाही का. सो यस, सगळा शूज म्हणजे भिजलेला आहे आणि चिखल माती या सगळ्या गोष्टीचा अनुभव, एक्सपिरियन्स किंवा एक आपण हे म्हणतो ना ॲडव्हेंचर, हे माझ्यासाठी होतं आजचं. आणि हळूहळू आम्ही चाललेलो आहोत. पावसाचा जोर तर धरतोयच, खूप मोठा पाऊस येतोय, अधूनमधून थांबतोय सुद्धा, पण आला की इतका जोरजोरात येतोय ना काय सांगू. आता थोडा थांबलाय. ब्रेक घेतला आणि भजी गरमागरम तळते, त्याचा वास येतोय. कॉर्न येतो आपला मका, तो पण भाजून मस्त हे करते. मला असं वाटते की एकदा तरी आपल्या आयुष्यात ना असा अनुभव घ्यायला हवा. भले पावसाळ्यात नाही जमलं तरी हिवाळ्यामध्ये सुद्धा ट्रेकिंग वगैरे असतात, त्यामध्ये जर आवड असेल तर. माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या बकेट लिस्टमधली ही गोष्ट होती. पण खरं सांगू का, मी करेन असं मला काही वाटलं नव्हतं, कारण मी तेवढी उत्साही नाही आहे. या सगळ्या गोष्टी मला आवडतात अशाही नाही आहेत. निसर्ग आवडतो, पण ट्रेकिंग वगैरे थोडं हार्ड असतं नाही का. आणि जी गोष्ट जमत नाही ती जर जायचं आणि अर्ध्यातून यायचं हे काय मला पटत नव्हतं, त्यामुळे इतके वर्ष मी केली नव्हती. आत्ता म्हणाल तर खूप स्लिपरी होतं कॉर्नर तो, आणि तिथूनच जायचा म्हणजे शेवटचा टप्पा होता आणि जातानाच मी पडले होते पहिल्याच सुरुवातीला. त्यामुळं हा ट्रेकिंग एक्सपिरियन्स म्हणाल तर थ्रिलिंग होता माझ्यासाठी. म्हणजे सुरुवातीलाच पाय घसरला होता माझा, असं फारसं लागलं नव्हतं.
आणि आता म्हणाल तर आम्ही एका ठिकाणी जाऊ, चेंज वगैरे करू आणि लंच करू. आमचा ब्रेकफास्ट आणि लंच या ट्रेकिंग जी ऑर्गनाईज केली होती ना त्यामध्ये म्हणजे त्या फीजमध्ये इन्क्लूड होती. त्यामुळे आम्हाला फारसं काही त्याचं टेन्शन नव्हतं. पूर्ण भिजलोय, आम्ही खूप थकलोय सुद्धा. भूक खूप लागली आहे ॲक्च्युली मला. मी ओंकार एवढी असते ना, रडले असते, मला भूक लागली आहे खायचं आहे म्हणून. असं आता आम्ही चेंज करून लंचला चाललेलो आहोत. बघूयात आज लंचमध्ये काय असणार आहे ते. जवळपास 4 वाजलेले आहेत आणि पाऊस भरपूर असल्यामुळं आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो. त्यांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं की एक्स्ट्रा कपडे आणि शूज घेऊन या म्हणून. जेवणामध्ये काय आहे ते दाखवते. आहा बापरे, इतकी भूक लागली आहे आता, मी तर तुटून पडते जेवणावर. चल पाऊस यायच्या आधी. पाय भयानक दुखालाय. हे काहीच नाही आहे, पायाचे गुडघे आहेत ना, उद्या जास्त दुखणार का? म्हणजे ते पूर्ण दुखायला लागतात ना, तो खरा ट्रेक. दुखालाय की पूर्णच दुखालत की. छान जेवण आम्ही केलं, भूक एवढी लागली होती बापरे. पहिल्यांदा मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये ट्रेक केलेला आहे आणि खूप वर्षांपासूनची इच्छा होती ऍक्च्युली. मला वाटलं की ट्रेक हा प्रकार मी कधी करणारच नाही. एक राहिली होती ती इच्छा सुद्धा आता पूर्ण झाली आहे. ते मागं जे दिसतं तोच कोरीगड आहे का? आय डोंट नो. मग काय गोल फिरून धबधबा. आता इतकं भारी वाटतंय ना, हा एकदम फ्रेश वाटायला लागले. शूज चेंज केले, आधी इतके भिजले होते आणि किचकिच झाले होते ना, मला तर कधी ड्रेस चेंज करेन असं झालं होतं. सगळे केस सुद्धा ओले झाले आहेत, असे बांधून टाकलेत चापून चुपून आणि थंडी खूप वाजती आहे. आजचा ट्रेकिंगचा अनुभव खूपच भारी होता. जंगलातून जाणारी ती छोटीशी पायवाट आणि आलेले वेगवेगळे अनुभव. घरी बसून एखादं पुस्तक वाचून किंवा एखादी गोष्ट पाहून या सगळ्यांचा अनुभव घेण्यापेक्षा स्वतःहून जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो तो एक्सपिरियन्स वेगळाच असतो. Crowd with me. Everywhere you go, I'll be. खूप थकल्यामुळं आणि त्यानंतर हेवी जेवण केल्यामुळं एक मस्त नॅप झाली आमची. आता जवळपास 7:15 वाजलेले आहेत. आम्ही पुण्यात पोहोचलो आहे, पण मध्ये मध्ये इतकं ट्रॅफिक लागतं आहे ना, घरी कितीला पोहोचू हे सांगता येत नाही सध्या तरी ट्रॅफिकमुळं. आणि व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.